लग्न जमल्या जातंय, असू द्या गरीब बाप, पत्रिका गरिबीची असू द्या, पण आलेला बाप प्रत्येक नातेवाईकाच्या दारात जातो आणि गेल्याच्या नंतर हात जोडतो, मायबाप माझ्या एकुलत्या एक लेकीचं लग्न आहे हो, तिला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला यावं लागतं. पत्रिका वाटत 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 हळदीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला लेकीला हळद एकीकडे लागते माय, दुसरीकडे सगळ्या मैत्रिणी येतात, नातेवाईक येतात, मुलीला हळद लावतात. पण तीच हळद लावत असताना ज्या वेळेला हातामध्ये हळद घेऊन आपला बाप मुलीच्या समोर उभा राहतो, हसत हसत हळद लावणारी पोरगी एका क्षणात तिच्या डोळ्यात पाणी येते. बाप तिच्या समोर रडत नाही, उभी राहते पोरगी बापाच्या जवळ, बापाच्या गळ्यात, बापाच्या कमरेला मिठी मारते पोरगी. डोळ्यात आलेलं पाणी बाप एका मिनिटात सावरतो आणि मग मुलीपासून बाजूला जातो. एवढ्या लाडात वाढवलेली, एवढ्या प्रेमात वाढवलेली, कधी माझ्या बाळानं मला त्रास नाही दिला. हा जे काही किती पोरगी बाहेर जाते, स्वयंपाक चालू असतो, फार प्रसंग आहे. रात्रीचे 2 वाजले, सगळे नातेवाईक झोपतात, मुलीच्या हातावर मेहंदी काढलेली आहे. रात्रभर स्वयंपाक करून थकलेला बाप लेकीजवळ येतो आणि आपल्या पुरीला पाहतो. आपल्या काळजाचा तुकडा, हाताला मेहंदी लावलेली आहे, सत्ताड झोप येते. आपल्या लेकीला पाहतो, बाप तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, बाळा आजच्याच दिवस निवांत झोपणार आहेस ग, उद्यापासून तुला निवांत झोप येणार नाही, आणि आली तरी तुला कोणी झोपू देणार नाही ग माझा राजा. बाप डोक्यावरून हात फिरवतो आणि हात फिरवता 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 बाप निघून जातो. दुसऱ्या दिवशी सगळे नातेवाईक लग्नाला येतात. मंडप नातेवाईकांना गच्च भरलेला आहे. मा तुळशीला पाणी घालताना रडलेली माय सगळ्याला दिसेल. मंडपात मित्राच्या मध्ये उभा राहून रडणारा भाऊ सर्वांना दिसेल. पण त्याच मंडपाच्या पडद्याच्या पाठीमागे जाऊन मुलीचं लग्न लागताना तोंडात रुमालाचा बोळा कोंबतो बाप ढसा 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 रडतो.